आम्ही सारे खवय्ये. आता आपली पुढची रेसिपी काय? पुढची रेसिपी आपली बाजरीच्या भाकरीचा पिझ्झा. बाजरीच्या भाकरीचा पिझ्झा. ओके, त्याचे साहित्य मला सांगता काय काय? हो, आपण आधी प्रथम बाजरीच्या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. ओके. हे चीज आहे, शिमला मिरची, कांद्याची पात, कोबी, गाजर, फरसबी, हे बीट आणि ही तोंडली बर आणि मटार. बर, हे आपल्या भाज्या झाल्या. आणि हे काय आहे? ही आपली काळी मिरपुडे, टोमॅटो सॉस, बरं, मीठ चवीनुसार आणि पुदिनाची चटणी. पुदिन्याची चटणी. पुदिन्याच्या चटणी काय काय घातलंय? पुदिनाची चटणीमध्ये फक्त हिरवी मिरची आणि मीठ. तवा तापलेला आहे. तिकडे पलीकडे आम्ही एका फ्राईंग पॅन मध्ये तेलही तापत ठेवलेलं आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जायचंय. काय करायची कृती? पण कृतीला जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक विचारायचं वाटतं, तुम्हाला काय सासूरवास वगैरे झाला का? नाही का? विचारायची एक पद्धत हो, बाकी काही नाही. काय आपलं विचारायला पाहिजे ना, माझं कर्तव्य आहे. तुम्ही माझ्या किचन मध्ये आलेत म्हटलं. ओके, काय करायचं मला सांगा आधी. प्रथम आपण भाकरी करून घ्यायची आहे. ती कशी करायची? भाकरी सारखी भाकरी? हा, बस. पीठ तयारच आहे आपलं. तुमच्या यजमानांना तुम्ही केलेला कुठला पदार्थ आवडतो? त्यांना सगळेच पदार्थ आवडतात. असं नाही होऊ शकेल. कुठला तरी एखादा पदार्थ, अरे देवा आज मी हे केलं का, बर बर, मग आपलं तात्पुरतं छान झालंय हो असं म्हणलं की ते ऑफिसला जातात. तुमच्या लक्षात नाही आलं अजून काही? असा एखादा पदार्थ आहे का की जो नाही, की मुद्दामून म्हणजे नाहीच आवडत, असा एखादा आहे का पदार्थ? आहे, भाज्यांमध्ये आहे ते ना, गवारची भाजी वगैरे अजिबात आवडत नाही. असे आयटम नाही आवडत. मग तुमचं भांडण झालं की तुम्ही गवारीचीच भाजी करत असाल ना? खा आता गवारीची भाजी, हो की नाही? कधीतरी. नाही, भांडण्याशिवाय मजा नाही. भांडले थोडस लुटूपुटूची भांडणं पाहिजे, त्याशिवाय काही मजा नाही. मग गवारी साधारण किती वेळा होते आठवड्यातून? एकदा दोनदा होते. हा, मी एकदा दोनदा भांडण होतं थोडक्यात. कमिंग बॅक टू द पॉइंट. ही रेसिपी कुठली एक्झॅक्टली? ही खानदेशची. म्हणजे तुमच्या माहेरची? माहेरची चालेल, असंही म्हटलं तरी चालेल. माहेरची आहे. ओके. झाली. शिकवली कोणी? ही माझ्याच मनाने मी केली आहे. अरे वा. बर. मोस्टली पिझ्झा मध्ये कसं मैद्याचा बेस असतो आपला. हो हो हो. मग ते कसं शरीराला थोडंसं हानिकारक पण असतं आणि पोर अशी भाकरी विक्री पोळी अशी खात नाही. म्हटलं मग डोक्यात चालना आली, म्हटलं मग भाकरीचा बेस घेऊया. अशा याच्याने पोरं खातील पण नाव नवीन करून. करेक्ट. आणि भाज्याही जातल्या सगळ्या पोटात. सगळ्या आयानं हल्ली एकच सारा प्रॉब्लेम आहे, पोरांच्या पोटात भाज्या कशा जातील, शपथ प्रॉब्लेम आहे. ओके, आता भाजी आपली एका ठिकाणी भाकरी लागली, आता त्याचं काय करायचं आपल्याला? त्याच्यामध्ये भाज्या सगळ्या आपल्या मिक्स फ्राय करून घ्यायच्या. सांगा मी काय काय करायचं ते. त्याच्यात आधी हे टाका, फरसबी टाका. फरसबी सगळे टाकू? हा, सगळे टाका. नंतर सगळे एक एक भाज्या टाका. अच्छा, सगळे टाकायचे. गाजर, कोबी. ह्याच्यात गवार नाही आहे? नाही, आवडणारा पदार्थ आहे ना, न आवडणारा पदार्थ नाही टाकायचं. नुसती गवारीचीच भाजी करता का त्या दिवशी तुम्ही? नुसती गवार, बाकी काही नाही. पण ही बेस्ट आयडिया आहे. सगळ्या भाज्या ऍट अ टाइम जातात. तुमचे यजमान कुठे कामाला आहेत म्हणाले तुम्ही? ते पनवेलला असतात, वॉटर सप्लाय मध्ये. पण तिथे कॅन्टीन वगैरे आहे ना? नाही, मी टिफिन देते त्यांना. आपण ज्या दिवशी गवार असेल त्या दिवशी ते खातात. भाकरी आपली पलटून घ्यायची. येस. गॅस कमी करू? मोठा करू. मोठा. ओके, आता ह्याच्यात काय काय करायचं आपल्याला? त्याच्यामध्ये आपल्याला मिरपूड घालायची आधी. घालू सगळे? हा, तिखटच्या ऐवजी मिरपूड यूज करायची आपल्याला. कारण की मिरची वगैरे टाकली की दाताखाली येते आपल्याला. मिरपूड टाकायची, मीठ टाकायचं चवीनुसार. मस्त ही फ्राय करायची भाजी, वाफून घ्यायची. ओके. पाणी बिणी नाही ना काही करायचं? नाही, काहीच नाही. ओके. आणि झालं की सगळं टाकून झालं आपलं? हो. ओके, डन.
ओके, आता भाजी झाली आपली. ओके. आता आपली भाकर गॅसवर शेकून घ्यायची थोडीशी. डायरेक्ट? हा, डायरेक्ट. ओके. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. आता काय पुढे? झाले, आपली भाजी पण झाली. Yes. भाजी आता आधी चटणी टाकायची. पुदिन्याची चटणी. पुदिना, मिरची आणि काय त्यात? मीठ. हो. आपल्या चवीप्रमाणे मिरच्या किती घालायच्या ते ठरवायच्या पुदिना. तुम्हाला चटणी किती तिखट हवी काय त्याच्यानुसार. ओके. त्याच्यावर आता भाज्या टाकायच्या. आणि हे सॉस आणि हे काय? सॉस पण टाकायचा. थोडं वरून किस. चीज थोडं जास्त टाकायचंय जेणेकरून पोरांना जास्त भाज्या दिसणार नाही. म्हणजे भाज्या खातील त्या. भाजी लपवायची म्हणजे थोडक्यात. म्हणून जास्त बारीक पण कापून घ्यायचे. ओके ओके. पिझ्झा 5 मिनिटं ओव्हन मध्ये बेक करायचा. अच्छा, 5 मिनिटं ठेवायचं. मला वाटलं असंच सुरू करायचं खायला. नाही. ओके. हे म्हणजे थोडस मेल्ट झालं की आपण बाहेर काढायचं. मेल्ट झाले की काढायचं. त्याची 4 मिनिटं होतील सुद्धा किंवा 6 मिनिटं सुद्धा होतील. कळलं का? पण तुम्ही आता 1 मिनिटही वाया दवडू नका. साहित्य आणि कृती लिहायला घ्या. भाकरी पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेलं भाकरीचं पीठ, किसलेलं चीज, बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेली कांदा पात, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली फरसबी, बारीक चिरलेलं बीट, बारीक चिरलेली तोंडली, मटार, मिरपूड, टोमॅटो प्युरे, टोमॅटो सॉस, मीठ आणि पुदिना चटणी. कृती: प्रथम गव्हाच्या पिठाच्या भाकऱ्या खरपूस भाजून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये फरसबी, गाजर, कोबी, कांदा पात, भोपळी मिरची, बीट, मटार आणि तोंडली घालून भाज्या वाफवून घ्याव्यात. मीठ आणि मिरपूड घालून भाज्या परतून घ्याव्यात. भाकरीला पुदिना चटणी लावून त्यावर भाजी घालावी. त्यावर सॉस आणि किसलेलं चीज घालून चीज मेल्ट होईपर्यंत भाकरी पिझ्झा बेक करून घ्यावा. अभी